हॅलो गाईज, आम्ही आलोय दहिवलीला आणि ही माझ्या उत्तम मामाची शेती आहे. हे बैल आहेत उत्तम मामाचे आणि आईने आमच्या अननस लावलाय. चला दाखवते तुम्हाला. हे शर्यतींचे बैल येतात गाईज. तर चला बघूया आपण आईने अननस कुठे लावलाय. वाव, मस्त असा अननस आलाय गाईज, किती भारी. आणि फुलांचे पण झाड वगैरे लावलेत, नारळाचे झाड आहेत. एक नंबर आहे, मस्त वाटतंय. आणि हा बैलांचा खुराक बघा, पेंडा, तो पण शेतामधलाच आहे. हा आहे आपला गण्याभाई, तो आमच्या बैलांचे राखण करतो. तर ह्या बैलाचं नाव सांग आपल्या गाईज लोकांना. राईना. आणि ह्यो जलवा गाईज. जलवा बघा कसा आहे, जलवा दाखवायला लागला व तो. आणि हो आमदार. आमदार आमदार मस्त बसून राहिलाय. आमदार मस्त बसून राहिलाय. जलवा आणि हो राईना, मस्तपैकी भारी नावं आहेत. आणि बैलांची एकदम खातिरदारी आणि हँडल करतो बैलांना आपला गण्या. तर तुला कसं वाटतंय बैलांसोबत रोज राहून आणि त्यांची देखभाल करून? म्हणजे तुला आवड आहे खूप? आवड आहे, म्हणजे बैल सांभाळतो, म्हशी आहेत आपल्या, म्हशी गाया. आणि जेव्हा आपले बैल जेव्हा शर्यती जिंकतात तो आनंद तर वेगळाच असतो. अलगच, म्हणजे एक मजा येते, अलग एक खुशी असते. हो, आपल्याला म्हणजे मेहनत केल्या आणि त्याचं फळ भेटलं आपल्याला. येस येस येस. तर एकदम भारी असे तगडे बैल आहेत. आणि आपल्या उत्तम मामाचाच भारत बैल आहे, तर तो अड्ड्यावर असतो. तो कधीतरी इकडे येतो आणि शर्यतींसाठी येतो मेन. आमची झाड. आणि लकी मॅडम काय करताय मॅडम? शेकटाच्या शेंगा करताय. येतात का काढायला? मला ना दीदीला. दीदी आल्या काढायला. बघा, आपल्याकडे आपण विकत घेतोय आणि इथे आपलंच झाड आणि आपल्याच शेंगा तोडतो गाईज. आणि तोडल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बघा आमचं जंगल. लकीचे जरा फोटो बिटो काढ जरा छान छान. हां, बघू कशी दिसते. हो, छान दिसते, काढ फोटो. गाईज दीदी बघा झाडावरती चढली आहे. दीदी थांब जा, थांब, बिझी आहे, थांब. बघा, शेकटाच्या शेंगा डायरेक्ट हाताने तोडायला लावलेत. मम्मी पण तिकडे तोडते. घे. किती मज्जा आहे गाईज इकडे. येत जा आमच्यासोबत. दाखव मम्मी. गाईज